आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राजकीय वर्तुळात चर्चा तर मतदारसंघातील कामासाठी भेट घेतल्याचं जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांनी अमित शहांची भेट घेतली. मतदारसंघातील विकास कामांसाठी केंद्राकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अमित शहांचं आश्वासन. लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची सूत्रांची माहिती. सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळामध्ये कमबॅक होणार असल्याची चर्चा. पावसाच्या लपंडावामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला सरकारचा मोठा दिलासा. दुबार पेरणीसाठीचा खर्च डीपीडीसीच्या निधीतून दिला जाणार, सरकारची घोषणा. श्रीरामपूर शहरामध्ये आज भव्य निषेध मोर्चा. सर्वपक्षीय नेते आणि विविध संघटना मोर्चात सहभागी होणार. हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येच्या निषेधार्थ 3 दिवसांपासून श्रीरामपूर शहर कडकडीत बंद. नाशिकच्या भावली धरण परिसरामध्ये पर्यटकांना मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर. मुंबई आग्रा महामार्गावर चालत्या गाडीला लटकून केला हल्ला. मारहाण प्रकरणामध्ये 9 ते 10 जणांना अटक. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश. माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आज पवित्र निरास्नान. पालखीचा आजचा मुक्काम लोणंदमध्ये. फ्रान्सला 2-0 नमवत स्पेनची फुटबॉल वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक. सलग 3ऱ्यांदा फायनल गाठण्याचं एम्बापेच्या संघाचं स्वप्न भंगलं. इंग्लंड दौऱ्यामध्ये टीम इंडियाचा पहिला विजय. शुभमन गिलची दमदार कामगिरी. अक्षर आणि वॉशिंग्टन ठरले विजयाचे शिल्पकार. वनडे मालिकेमध्ये 1-0 आघाडी. बलुचिस्ताननं स्वतःला घोषित केला स्वतंत्र देश. 85% भूभागावर ताबा मिळवल्याचा दावा. घोषणेचं निवेदन सोशल मीडियावर व्हायरल. नंदकिशोर गोयंका यांना आज अखेरचा निरोप. सकाळी 11 वाजता निघणार अंत्ययात्रा. हिसारमध्ये होणार अंत्यसंस्कार. नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय झी24 तास. मी श्वेता भालेकर परब. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत. आजच्या महत्त्वाच्या अशा लक्षवेधी 3 बातम्या. पहिली मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली आणि त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यामध्ये चाललंय काय, तसंच जयंत पाटलांच्या मनात आहे तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय. दुसरी महत्त्वाची बातमी आहे शिंदेंच्या दिल्ली वारी संदर्भातील. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांसह दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली आहे. या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे. तसंच मतदारसंघातील विकास कामांसाठी केंद्राकडून निधीची कमतरता सुद्धा भासू दिली जाणार नाही असं आश्वासन अमित शहांनी त्यांना दिले. तर तिसरी महत्त्वाची बातमी आहे राज्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील. केंद्रामधील मोदी सरकारप्रमाणेच राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे अशी चर्चा आहे. फडणवीस सरकारमधील वादग्रस्त आणि सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू दिला जाईल आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे त्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यासह इतर महत्त्वाच्या बातम्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा रंगलेली आहे. काहींना डच्चू दिला जाईल तर काहींना नव्यानं संधी दिली जाईल अशी सुद्धा माहिती मिळते. तसंच आणखी इतर महत्त्वाच्या बातम्या सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत.
आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मुंबईतून ओम देशमुख आपले प्रतिनिधी. जयंत पाटील, तटकरे आणि पटेल यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. काय या बैठकीत घडलं हे आपल्यापर्यंत पोहोचवतील आपले प्रतिनिधी ओम देशमुख. त्याचबरोबर स्वप्नील जाधव सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला या संदर्भात एक महत्त्वाची बातमी देणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. या संदर्भात त्यांच्याकडे काय ताजी माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर दिल्लीतून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना. शिंदेंची दिल्लीवारी आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर झालेली चर्चा, यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पवारांचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अजित पवारांचे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. जवळपास 1.5 तास झालेल्या या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीनं एनडीएला पाठिंबा देणार अशी सुद्धा चर्चा रंगलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा झाली आहे अशी माहिती मिळते. आणि त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण थेट जाणार आहोत आपले प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे. ओम, गेल्या काही दिवसातल्या जर आपण शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जर घडामोडी पाहिल्या आणि ते जर डॉट जोडण्याचा प्रयत्न केला तर यातनं ज्या चर्चा समोर येत आहेत त्याला पुष्टी मिळते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा भाजपसोबत जाणार, या सगळ्या ज्या चर्चा आहेत त्याला कुठेतरी बळकटी मिळते. कारण काल प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि मुख्यमंत्र्यांसोबत जयंत पाटील सुद्धा बैठकीला होते. काय नेमकं घडतंय? श्वेता, साधारण घटनाक्रम असा होता की काल 9:30 ते 9:45च्या सुमारास सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वरच्यावर दाखल झाले. सुरुवातीला काही महत्त्वाची कामं घेऊन हे सगळी मंडळी आल्याचं सांगितलं गेलं, मात्र कालांतराने या सगळ्या गोष्टी उलगडायला सुरुवात झाली. त्यानंतर अर्ध्या तासांनी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांच्या नंतर जयंत पाटील सुद्धा आले. मुख्यत्वे 2 ते 3 महत्त्वाचे मुद्दे ज्या गोष्टीची चर्चा सातत्यानं होते. एक म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा मुद्दा, विलिनीकरण नव्हे परंतु एकत्रीकरणाचा मुद्दा हा सातत्यानं पुढे येतोय. त्यावर सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाच्या नेत्यांचा, आमदारांचा आणि खासदारांचा अपवाद रोहित पवार जर वगळलं तर इतर सर्वांचा आग्रह असा आहे की आपण सत्तेत सहभागी झालं पाहिजे, जेणेकरून पुढील 3 ते 3.5 वर्षांचा काळ हा आपल्याला सत्तेच्या विविध माध्यमातून ज्या गोष्टी मिळतात त्यातून घालवता येईल. त्यामुळे कुठेतरी एक मोठा होरा शरद पवारांच्या पक्षामध्ये आहे, त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याचं कळतंय. त्यासोबतच जर आपण पाहायला गेलं तर इतर काही महत्त्वाचे मुद्दे ज्यासोबतच आपण पाहिलं असेल की आधी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. एक महत्त्वाचा मुद्दा असा देखील आहे की काही दिवसांपासून अजित पवारांच्या पक्षामधला अंतर्गत संघर्ष आणि या सगळ्या गोष्टी पाहता तिथे सुद्धा अनरेस्ट आहे, तिथे सुद्धा अस्वस्थता आहे. यावर सुद्धा काहीतरी तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अर्थात या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांना या नेत्यांकडनं मागणी केली जाते की आपण या सगळ्यामध्ये पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी मदत करावी. चौथा महत्त्वाचा मुद्दा खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरण ही खरं तर अनेक महिन्यांपासूनची चर्चा होती. अजित पवार हयात असताना सुद्धा या सगळ्या गोष्टींसाठी पुढाकार घेण्यात आला. स्वतः अजित पवारांनी सुद्धा या संदर्भात स्पष्टीकरण दिलं होतं, परंतु दुर्दैवी मृत्यू अजित पवारांचा झाला आणि त्यानंतर मात्र ही चर्चा कुठेतरी विस्कटली होती. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर कुठेतरी या महिन्यामध्ये अजित पवारांची जयंती आहे आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्यापूर्वी किंवा त्या दरम्यान कुठेतरी दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाच्या संदर्भातली अधिकृत घोषणा व्हावी अशा प्रकारचा एक निर्णय सुद्धा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडनं घेण्यात येतोय असं देखील कळतंय. या संदर्भात एक अजून बैठक होऊ शकते, ज्या बैठकीला स्वतः सुनेत्र पवार आणि मुख्यमंत्री या दोघांची उपस्थिती असेल असं कळतंय. आणि या बैठकीमध्येच एकंदर या दोन पक्षांचं एकत्रीकरण जर झालं तर नेमकं कशा पद्धतीने पुढची वाटचाल असेल हे निश्चित होईल. कारण जर आपण पाहिलं तर शरद पवार राष्ट्रवादी आणि अजित पवारांचा पक्ष या दोनही पक्षांची विचारधारा, मतप्रवाह आणि राजकीय प्रभावाची क्षेत्र ही एकच आहेत. त्यामुळे दोन पक्ष एकत्र येत असतील, सत्तेत सहभागी होत असतील किंवा सहयोगी पक्ष म्हणून काम करत असतील तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह केला जाणं, या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय केलं जाणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरतीच काल या सगळ्या दोन पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट ही चर्चेचा विषय ठरते. त्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. फडणवीसांच्या मध्यस्थीनं दोन पक्ष एकत्र येत आहेत का? शरद पवारांचा पक्ष सहयोगी पक्ष म्हणून एनडीए सोबत जातोय का? एक शेवटचा मुद्दा खरं तर दिल्लीमध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा प्रश्न आहे. तो पुन्हा एकदा या जुलैच्या पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चेला जाणार आहे. जर ते विधेयक आणलं गेलं तर शरद पवारांच्या एनडीए पक्षानं जर एनडीएला पाठिंबा दिला तर त्या
8 खासदारांचा पाठिंबा सुद्धा एनडीएसाठी महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी लक्षात घेता दोन पक्ष एकत्र येत आहेत का आणि त्याचा एनडीए प्रणित भाजपपर्यंत एनडीएला कसा फायदा होतोय यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतं. त्यामुळे अंतिम निर्णय आणि अंतिम कृती कधीपर्यंत होते हे सगळं पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. श्वेता, नक्कीच ओम, तुम्ही जसं सांगितलं राष्ट्रवादी शरद पवारांची काय नेमकी भूमिका आगामी काळात घडते आणि याचा भाजपला आणि एनडीएला कसा फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर याचा इंडिया आघाडीला, महाविकास आघाडीला सुद्धा फटका बसेल हे सुद्धा निश्चित आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात यावर आपलं लक्ष असेलच. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार की नाही या संदर्भात संभ्रम असताना केंद्रातील मोदी सरकारच्या वतीनं सरकारच्या पावसाळी अधिवेशनामध्ये नव्यानं मांडण्यात येणाऱ्या महिला आरक्षण आणि मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला पवार गट पाठिंबा देणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या विधेयकाच्या विरोधात शरद पवार गटानं मतदान केलं होतं, पण भाजप नेत्यांच्या मध्यस्थीनंतर पवार गटानं भूमिका बदलली असं समजतंय. महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयकाला लोकसभेत 2/3 सदस्यांचा पाठिंबा मिळू शकला नव्हता. परिणामी हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही. बदलत्या राजकीय समीकरणांचा विचार केला तर येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक पुन्हा एकदा मांडलं जाण्याची भाजपची योजना आहे. एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये दिल्लीमध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती मिळते. याचबरोबर या बैठकीला श्रीकांत शिंदेसह फुटीर 6 खासदार सुद्धा उपस्थित होते अशी माहिती आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात या बैठकीमध्ये सुद्धा चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते. तसंच निधीची कमतरता भासू दिली जाणार नाहीये असं आश्वासन शहांनी शिंदेसह फुटीर खासदारांना दिलेलं आहे. सदिच्छा भेंट थी और अमित भाई के साथ हमारे 6 सांसद थे, उनकी बैठक हुई है. सदिच्छा भेंट थी और उनके चुनाव क्षेत्र के विकास कार्यों के बारे में चर्चा. मानसून सत्र फ्रूटफुल रहेगा सर, मानसून सत्र अच्छा रहेगा. मानसून सत्र तो अच्छा ही है, मानसून अच्छा. आज बारिश गिरा है, अच्छी शुरुआत हुई है दिल्ली में. ठीक है. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण दिल्लीला जाऊयात. आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. उर्वशी, जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीची वारी करतात तेव्हा तेव्हा ते काहीतरी स्वतःच्या पदरात पाडून घेतात. या दिल्ली वारीचं काय फलित आहे असं म्हणता येईल? नक्कीच, जसं तुम्ही सांगितलं श्वेता, की काही ना काही एक नक्कीच आपल्या पॉकेटमध्ये ते टाकतात. पण यावेळेस जर आपण बघितलं तर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार जो आहे त्यात शिवसेनाच्या पॉकेट मध्ये आपण बघितलं तर 2 अजून मंत्रीपद मिळेल का, हा एक नक्कीच एक चर्चा सुरू आहे. खास करून एक जे आहे ते कॅबिनेट मंत्रीपद जे आहे ते मिळणार आहे आणि एक राज्यमंत्रीपद ते मिळणार आहे असं समजून येत आहे. मागचा जो ऑपरेशन टायगर होता तो ज्या प्रकाराने ऑपरेशन घडला, नंतर सक्सेसफुल झाला, त्याची कुठे ना कुठे एक आपण सांगितलं तर बक्षीस म्हणून त्यांना अजून एक काय मिळणार आहे का, हे नक्कीच एक चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार जे आहे आता येणाऱ्या 17 जुलैला जर झालं तर घडणार, नाहीतर हे येणाऱ्या केंद्रीय पावसाळी अधिवेशना नंतर होणार आहे. पण यात मात्र एक जे नाव आपण बघतोय, इनफॅक्ट शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याच गटातले जे नेते आहेत ते श्रीकांत शिंदे यांचं नाव पिच करत आहेत. तर श्रीकांत शिंदे यांचं एक केंद्रीय मंत्री पदाचं पद आणि बरोबरच अजून हे जे 6 खासदार आहेत त्यात कुठे ना कुठे एक रस्सीखेच होती. तर त्या रस्सीखेचला सेटल करण्यासाठी काल अमित शहाना जेव्हा भेटले ते कुठे ना कुठे थांबलं गेलं का आणि त्यांना सांगितलं गेलं का की कोण त्याच्यातून एक जे राज्यमंत्रीपद बनणार. त्याचबरोबर काल 1 तासाची जी बैठक होती त्यात एक वेगळी बैठक अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची पण झाली असं समजून येत आहे. आणि ती राज्याच्या जी आत्ताची स्थिती आहे त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांचं एक काय एक स्थळ असेल त्या संदर्भात कुठे ना कुठे चर्चा झाली असं समजून येत आहे. हे जे 6 खासदार होते त्यांना एका ठिकाणी जिथे जे पण आताचा राष्ट्रीय पातळीवरचा जो एक गणित आहे ते समजवण्यात आलं. त्याचबरोबर सगळ्या खासदारांनी आपल्या आपल्या ज्या विभागाचे विकासाचे जे प्रकल्प आहेत जिथे निधी पाहिजे होती आणि निधी मिळाली नाहीये त्या सगळ्यांच्या संदर्भात जे आहे आपण बघितलं
तर एक चर्चा झाली आहे. प्रत्येक खासदाराने आपल्या आपल्या क्षेत्रातलं जे एक विकासाचं काम आहे ते त्यांनी कन्वे केलं आहे. पण मुळात ही जी बैठक होती ती खूप महत्वाची आहे, कारण की अजूनपर्यंत हे जे 6 खासदार आहे त्यांचं विलिनीकरण, त्यांचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातलं विलिनीकरण आहे, तो अजूनपर्यंत पूर्ण झाला आहे का हे अजून बाहेर आलेलं नाहीये. सांगितलं जात असणार पण अजून तिकडचे फोटोज किंवा तो लेटर बरोबर. अजूनपर्यंत आलं नाहीये. हे विरोधकांचा सवाल आहे. म्हणून या सगळ्यांवरती एक चर्चा झाली असं समजून येत आहे. काहीच वेळानंतर एकनाथ शिंदे स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुढची काय एक दिशा असेल, काय नेमकं निर्णय झालाय हे आपल्याला समजून येणार. अगदी या संपूर्ण सर्वंकष मुद्द्यांवर खरं तर चर्चा झालेली आहे आणि आता इथे आल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा एक पत्र देण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळते. त्यामुळे एकूणच या संपूर्ण घडामोडी काय घडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. धन्यवाद उर्वशी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमधील उद्धव ठाकरेंचे नगरसेवक हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत अशी माहिती मिळते. एक महत्त्वाची बातमी समोर आली. केंद्रातील मोदी सरकारप्रमाणेच महाराष्ट्रात सुद्धा लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. फडणवीस सरकारमधील वादग्रस्त आणि सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याची माहिती मिळते. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मंत्रिमंडळाबाहेर जावं लागलेले धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद मिळू शकतं अशी ही चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीत केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातल्या संभाव्य विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा सुरू झाली आणि त्याचबरोबर राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा जोर धरू लागलेली आहे. नुकतीच कोर कमिटीची भाजपची मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये सुद्धा या संदर्भात चर्चा झालेली आहे. कुठेतरी जे मंत्री आहेत त्यांच्या मनामध्ये धाकधूक आहे, तर जे मंत्री नाहीत पण आपल्याला मंत्रिपद मिळेल असे काही जणांना वाटते, त्यांच्या मनामध्ये आशेचे कोंब फुटू लागलेले आहेत. काय नेमकं सध्या घडतंय आणि कुणाकुणाची नावं सध्या चर्चेत आहेत? श्वेता, नक्कीच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरती कुठेतरी बैठकांना जोर धरू लागल्याचं पाहायला मिळतंय. काल कोर कमिटीची बैठक झाली, भाजपची बैठक झाली, यानंतर आपण बघितलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची पुन्हा एकदा बैठक झाल्याची माहिती समोर येते. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये काही सुमार कामगार असलेले मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार अशा प्रकारची चर्चा आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचं नाव समोर येत आहे, तर शिवसेनेकडून असे 2 मंत्री आहेत, संजय राठोड आणि संजय शिरसाट. खरं तर अनेक मंत्री अशा आहेत ज्यांच्यामुळे सरकारवरती बदनामीचा मोठा सावट होतं, बदनामीला सामोरं जावं लागलं होतं, काही उत्तरं द्यावी लागली होती, खांदेपालटसुद्धा सरकारला करावी लागली होती, खातेपालटसुद्धा करावी लागली होती. दरम्यान या सर्व मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड आता सादर करण्यात आलेलं आहे. या मंत्र्यांच्या रिपोर्ट कार्डनुसार आता निर्णय घेण्यात येईल. एकीकडे बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्यांना राजीनामा द्यावा लागला ते म्हणजे धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सामील करण्यात येणार अशा प्रकारची चर्चा एकंदरीत पाहायला मिळते. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून आणखी एका नव्या चेहऱ्याला संधी देण्यात येणार अशा प्रकारचं सुद्धा चर्चा आहे. सुनील शेळके यांना सुद्धा नवीन संधी देण्यात येऊ शकते, त्यामुळे कुणाला कमी केलं जातं आणि कुणाला वाढवलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र या दृष्टीने आता जोर बैठक आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. यामध्ये आणखी एक माहिती अशी आहे की याच खाते पालट असेल किंवा एकूणच मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान अर्थ खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावं यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोर धरू लागलेला आहे. बैठकसुद्धा काल झाली, या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते. हे नाकारता येत नाही ही चर्चा. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस हे अजित पवार यांच्या निधनानंतर हे अर्थ खातं आपल्याकडेच राहायला पाहिजे यासाठी आग्रही पाहायला मिळतं. त्यामुळे नक्कीच जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येईल, काही मंत्र्यांना बसवण्यात येईल. मात्र अर्थ खातं नक्की कोणाकडे जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या अर्थ खात्यासाठी अद्यापही आग्रही पाहायला मिळते. अगदी, त्यामुळे येत्या काळात या संदर्भात काय नेमक्या चर्चा होतात आणि त्याचबरोबर कुणाकुणाची नावं चर्चेत येतात आणि कुणाकुणाला संधी खरंच दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. बलुचिस्ताननं पाकिस्तानला मोठा धक्का दिलेला आहे. बलुचिस्ताननं पाकिस्तान पासून आपण स्वतंत्र झालेलो आहोत अशी घोषणा केलेली आहे. आपण स्वतंत्र देश असल्याचं त्यांनी म्हटलंय. बलुचिस्ताननं एक घोषणेचं निवेदन सोशल मीडियावर व्हायरल केलेलं आहे. व्हायरल होणाऱ्या या निवेदनामध्ये बलुचिस्ताननं 85% भूभागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा सुद्धा केलाय. प्रादेशिक वादाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय.
तर या संदर्भात विश्लेषणासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक आणि निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर. सर, स्वागत आहे झी 24 तासवर. सर, बलुचिस्ताननं आपण स्वतंत्र देश आहे अशी घोषणा केलेली आहे. त्यांचं पत्र सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालंय. काय म्हणायचं, याचा काय अर्थ घ्यायचा? पाकिस्तानचे 2 तुकडे झालेत? नक्कीच हे व्हायरल लेटर जे आहे ते खरं आहे खोटं आहे याच्याविषयी शाश्वती अजूनही आपल्याकडे त्या ठिकाणी नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की की मागच्या काही दशकांचा इतिहास जर पाहिला तर प्रचंड प्रमाणामध्ये बलुचिस्तानमध्ये असंतोष आहे, तो पाकिस्तानच्या विरुद्ध आहे आणि त्याची कारणही तसंच आहेत. म्हणजे पाकिस्तानच्या इंडिपेंडन्स पासूनचा आतापर्यंत आपण इतिहास पाहिला, इनफॅक्ट त्याच्या मागे वळून जरी आपण त्या ठिकाणी पाहिलं तरी ऐतिहासिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून वेळोवेळी बलुचिस्तानच्या जनतेवर अन्यायच त्या ठिकाणी झालेला आहे. पाकिस्तानचा हा सर्वात मोठा प्रांत आहे, 44% एवढा भाग आणि त्यामध्ये फक्त 5% लोकसंख्या त्या ठिकाणी आहे. पण मागच्या काही वर्षांचा किंवा काही दशकांचा इतिहास जर पाहिला तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक संसाधनं तिथं असताना सुद्धा पाकिस्तान, मुख्यतः पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या लष्करी अधिकाऱ्यांनी त्याचबरोबर राज्यकर्त्यांनी जे आहे बलुचिस्तानला नेहमीच एक्सप्लॉइट त्या ठिकाणी केलं. याच्या सोबतीलाच ह्युमन राईट्सशी संबंधित वेळोवेळी प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले, ज्याला आपण म्हणतो फोर्स्ड डिसअपिअरन्स. ज्यांनी या पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध आवाज उठवला, त्यांना जेलमध्ये टाकणं असो, त्यांच्या विरुद्ध जे आहे त्यांना ठार मारणं असो, असा सगळा प्रकार पाकिस्तानच्या लष्कराने त्या ठिकाणी केला. आणि मागच्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं की या बलुचिस्तान मधल्याच विद्रोही नेत्यांनी, मग त्यामध्ये BLA सारखी संघटना असो, त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी हेडक्वार्टरवर सुद्धा अटॅक करण्यामध्ये यश त्या ठिकाणी मिळवलं. तर ही सगळी परिस्थिती जर आपण पाहिली तर बलुचिस्तान आज नाही तर उद्या जो आहे इंडिपेंडंट त्या ठिकाणी इंडिपेंडन्स त्यांना मिळणारच आहे. 1971चा जसा इतिहास होता की बांगलादेश असाच असंतोष होता आणि त्यातून पाकिस्तानचा तुकडा पडून बांगलादेशची निर्मिती झाली होती. आताची सगळी परिस्थिती पाहता पाकिस्तान पासून बलुचिस्तान आज नाही तर उद्या वेगळा होणारच आहे. आणि हे व्हायरल लेटर जर खरं त्या ठिकाणी असेल तर त्यांनी अधिकृतरित्या घोषणा केलेली की 85% भाग हा बलुचिस्तानचा आमच्या ताब्यामध्ये आहे. तिथं पाकिस्तानच्या लष्कराचं चालत नाही, पाकिस्तानच्या पोलिसांचं चालत नाही, पाकिस्तानच्या रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशनचं त्या ठिकाणी चालत नाही. खरं खोटं हा भाग वेगळा. पण एक गोष्ट मात्र नक्की की बलुचिस्तान आज नाही तर उद्या पाकिस्तान पासून वेगळा होईल. आणि बाय द वे बलुचिस्तानच नाही, आज पाकिस्तानचे 4 तुकडे त्या ठिकाणी, मग खैबर पख्तूनवा असो, सिंध प्रांत त्या ठिकाणी असो, पाक व्याप्त काश्मीरमध्ये आज घडीला काय होतंय सगळं जग पाहतंय. ते एकूणच परिस्थिती जी आहे पाकिस्तानचे तुकडे तुकडे होण्याकडे वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे. जगभरामध्ये किती हा दावा करत असेल की आम्ही इस्लामिक जगताचे नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर आहे, ते सगळं खोटं आहे. पाकिस्ताननी पहिल्यांदा जे आपल्या घरामध्ये बघावं आणि मग इस्लामिक जगताविषयी जे आहेत त्या गप्पा माराव्यात. अगदी सर, पाकिस्तानच्या या अंतर्गत घडामोडींचं जर अवलोकन केलं तर येत्या काळात पाकिस्तानची डोकेदुखी आणखी वाढेल. धन्यवाद सर या संपूर्ण विश्लेषणासाठी. पुढच्या बातमीकडे. बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमधील उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक मुंबईकडे रवाना झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी दुपारी मातोश्रीवर महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ऑपरेशन टायगर चर्चेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे. उद्धव ठाकरे इथल्या नगरसेवकांशी थेट संवाद साधणार आहेत. शिवसेना युबीटी मधील नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार, ही चर्चा सुरू आहे. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे आता स्वतः मैदानात उतरलेत. बैठकीमध्ये पक्ष संघटना, राजकीय घडामोडी आणि नगरसेवकांच्या भूमिकेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसैनिक स्वतःच्या ताकदीवर कामं करायला सक्षम आहेत. अधिकारी कसे काम करत नाही त्यांच्याकडनं शिवसेना स्टाईलने काम करून घेतलं जातं आणि आम्हाला कसा निधी मिळवायचा ते आम्हाला माहिती आहे. तुम्ही शुअर आहात की 15च्या 15 नगरसेवक ठाम राहतील? तुमच्या सोबत आहे, 15चे 15 नगरसेवक समोर आहेत आणि शुअर आहेत. आणि आता बातमी आहे नागपुरातून. नागपुरामध्ये होणारं शिवसेना युबीटीचं रामरक्षा आंदोलन हे आता रस्त्यावरच होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण रामनगरमधील ज्या राम मंदिरामध्ये हे आंदोलन केलं जाणार होतं त्या मंदिर प्रशासनानं आंदोलनाला विरोध केलाय. मंदिरामध्ये रामरक्षा म्हणायला विरोध नाही, मात्र मंदिर आणि परिसराचा राजकीय कारणासाठी वापर करायला मंदिर प्रशासनानं विरोध केलाय. त्यामुळे शिवसेना युबीटीकडून रस्त्यामध्येच मंडपाची उभारणी करायला सुरुवात झाली आहे. तर आपण हे दृश्य सुद्धा पाहतोय. राम मंदिरामध्ये खरं तर हे आंदोलन केलं जाणार होतं, मात्र मंदिर प्रशासनानं या संदर्भात विरोध केलेला आहे. मंदिरामध्ये रामरक्षा पठणाला विरोध नाहीये, मात्र त्याचा राजकीय वापर होता कामा नये असं म्हणत त्यांनी याला विरोध दर्शवलाय. शिवसेना युबीटीच्या रामरक्षा पठण उपक्रमानंतर आता काँग्रेसनं रामभक्त आस्था जागरण यात्रेची घोषणा केली आहे. 19 जुलैला रामटेक इथल्या गड मंदिरामधून यात्रेला सुरुवात होईल. हम नहीं भूले प्रभू के प्रण को
कब न्याय मिलेगा जनगण को, चाहे जान हमारी जाए, चंदा चोर न बचने पाए, असं घोषवाक्य काँग्रेसनं तयार केलेलं आहे. आणि या यात्रेदरम्यान श्रीराम पूजन, आरती, प्रतिज्ञा स्मरण या संदर्भातले कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. तसंच झुणका भाकर प्रसादाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. रामटेक, मनसर, कन्हान, कामठी असा या यात्रेचा मार्ग निश्चित केलेला आहे. नागपूर शहर आणि ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीनं या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. नाशिकच्या तपोवनामधल्या वृक्षतोड प्रकरणामध्ये आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे. वृक्षतोडी विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे आणि आता या संदर्भात काय सुनावणी होते याकडे नाशिककरांचं आणि पर्यावरण प्रेमींचं लक्ष लागलंय. तर आताची महत्त्वाची बातमी, नाशिकच्या तपोवनामधल्या वृक्षतोड प्रकरणामध्ये आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. वृक्षतोडी विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. पावसाच्या लपंडावामुळे अडचणीमध्ये आलेल्या बळीराजाला राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय. शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठीचा खर्च आता राज्य सरकार देणार आहे. बोगस बियाणांमुळे आणि पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. पेरणी केल्यानंतर पावसानं दडी मारली आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं आहे आणि त्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांना बी बियाणं उपलब्ध करून देणार आहे. डीपीडीसीच्या पैशातूनच शेतकऱ्यांना हा खर्च दिला जाईल असं निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. आणि आता पाहणार आहोत आपलं पुणेमधून पुण्याच्या महत्त्वाच्या बातम्या. पुण्यातील सहकार नगर भागामध्ये टोळक्याकडून वाहनांची तोडफोड झाली आहे. रहिवाशांना आरोपींनी शिवीगाळ करून धमकावल्याचा प्रकार घडलेला आहे. या प्रकारानंतर 18 जणांवर गुन्हा दाखल झालाय. पुणे नाशिक महामार्गावरील खेड घाटामध्ये शेकडो किलो पांढरी पावडर टाकल्यामुळे खळबळ उडाली. राज्यामध्ये सध्या दूध भेसळीचा मुद्दा गाजत असतानाच या संदर्भातला प्रकार सुद्धा समोर आलाय. त्यामुळे परिसरामध्ये संभ्रम निर्माण झालाय. पाहुयात नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या. नाशिक शहरामध्ये अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या घनकचरा विभागानं मोहीम सुरू केली आहे. 1 जानेवारी ते 10 जुलै दरम्यान 41 लाखांहून अधिक दंड वसूल केलेला आहे. ओला सुका कचरा विलगीकरण न करणारे, मोकळ्या जागेत मलबा टाकणारे, सार्वजनिक ठिकाणी कचरा करणारे, कचरा जाळणारे आणि सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणारे तसंच जैववैद्यकीय कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट लावणाऱ्यांवर सुद्धा कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा बळीराजाची चिंता वाढली आहे. पावसानं दडी मारली आहे त्यामुळे उगवलेली पिकं करपण्याच्या मार्गावर आहेत. पाऊस नसल्यामुळे खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आणि आता पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण शाखेत वीज दुरुस्ती दरम्यान महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण झाली आहे. दुरुस्तीचं काम सुरू असताना शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण झाली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात संबंधितांविरोधात कारवाईची मागणी केली जाते. काम करलंय का लिगली करायचंय, लिगलच केलं तुझ्या काय करते ते करून घे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणारा रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेमध्ये होता आणि त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. संबंधित रिक्षा चालकावर तातडीनं कारवाई करा आणि त्याला अटक करा अशी मागणी नागरिक करतात. दारू पिऊन चालू राहिलं, याच्यामध्ये शाळेचं लेकरं आहे आणि डायरेक्ट म्हणतो गाडी माझी गाडी आहे म्हणून. जा आता तू दारू पिऊनच आहे ना तू, दारू पिऊन गाडी चालू राहिला ना तू. छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी किल्ल्यात गेल्या 4-5 महिन्यांपासून वावर असलेल्या बिबट्याची शोध मोहीम सुरू आहे. शोध मोहिमेला 48 तासांहून अधिक काळ उलटलेला आहे. पर्यटकांनी फिरायला येताना काळजी घ्यावी असं आवाहन वन विभाग आणि पर्यटन खात्यानं केलंय. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार.
MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.